उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास. पुढील भाग. दंडकारण्य. बघता बघता 7 वर्ष लोटली. उर्मिलेच्या तारुण्यचंद्राने आता पौर्णिमेकडे प्रवास सुरू केला. लक्ष्मण ज्या दिवशी येईल तो दिवसच उर्मिलेच्या तारुण्याची पौर्णिमा ठरणार होती. त्यानंतर चंद्र पुन्हा अमावस्येकडे झुकला तरी किमान तारुण्याचा उत्तरार्ध लक्ष्मणासह व्यतीत करता येईल या आशेने उर्मिला स्वतःला धीर देत होती. पण 7 वर्षामध्ये काय बदलले? मिथिलेतून अयोध्येत आलेल्या सर्व सखींचा आणि दास्यांचा विवाह झाला होता. त्यांची 5-6 वर्षाची मुलं अयोध्येत आनंदाने वाढत होती. उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती या सर्व स्त्रियांचे मातृत्व डोळ्यासमोर बघत होत्या व अद्याप त्यांना मातृत्वाचे सौख्य प्राप्त न झाल्याने दुःखी होत होत्या. अयोध्येचा कारभार राजकुमार भरत अतिशय उत्तमपणे बघत होते. वस्तुतः भरतांनी राजकारभाराचे दायित्व विश्वसनीय मंत्र्यांकडे सोपवले होते. मात्र अंतिम निर्णय भरताच्या अनुमतीनेच होत असे. महर्षी वशिष्ठ देखील वेळोवेळी भरताला मार्गदर्शन करत असत. शत्रुघ्न नंदीग्रामात भरताच्या सेवेकरिता उपस्थित होतेच. या न त्या निमित्ताने भरतांना अयोध्येतील आणि मांडवीला नंदीग्रामातील वार्ता कळत असे. श्रीरामांची विचारपूस करण्याकरिता दूत धाडायची इच्छा भरतांना होत असे. पण श्रीरामांच्या आज्ञेनुसार त्यांनी एकदाही दूत पाठवला नाही. श्रीराम, लक्ष्मण आणि सीता नेमके कुठे असतील याबाबत अयोध्येत कोणालाही थांग पत्ता नव्हता. जशी ही 7 वर्ष गेली तशीच पुढील 7 वर्षही वेगाने जावो अशी प्रार्थना सर्व करत होते. आज यांच्या वनवासाला 7 वर्ष पूर्ण होतील, उर्मिला म्हणाली. ती मांडवी आणि श्रुतकीर्तीसह अयोध्येच्या राजोद्यानात वृक्षाखाली बसली होती. वृक्षांच्या पानामधून वाट काढत पुढे प्रवास करणारे किरण जणू या तिघींच्या अंगावर सोनेरी प्रकाशाचे नक्षीकाम करत होते. आजची सकाळ या तिन्ही रूपवतींचे उदास सौंदर्य न्याहाळत होती. त्या तिघींनी राण्याप्रमाणे शृंगार केला होता. पण कुणासाठी? पतीसाठी नव्हे किंवा या राजकुळाची सून म्हणून मिरवता येईल म्हणूनही नव्हे. केवळ एक औपचारिकता म्हणूनच त्या तिघी अलंकार परिधान करीत असे. अयोध्येच्या सुनांनी सामान्य वेशात बाहेर फिरणे राजकुळाच्या प्रतिष्ठेला धरून नव्हते. श्रीराम अयोध्येत नसले तरी अयोध्येचा कारभार सुरूच होता. देशविदेशातून राजे आणि राजदूत अयोध्येत येत होतेच व व्यापार घडत होता. वेळप्रसंगी त्या राजांना आणि त्यांच्या राण्यांना भेटावे लागत असे. त्यामुळे या तिघी बहिणी वस्त्र अलंकार स्वतःला नित्य शृंगार करत असे. आजही त्याच शृंगारासह तिघी उद्यानात बसल्या होत्या. तिन्ही बहिणींकरिता आजचा दिवस महत्त्वाचा होता. कारण 7 वर्षापूर्वी याच दिवशी त्या तिघींनी संन्यस्त जीवन स्वीकारले होते. अजून 7 वर्ष संन्यस्त राहणे भाग होते. त्यानंतर श्रीराम हे लक्ष्मण आणि सीतेसह सुखरूप अयोध्येत परतले तरच एकांतवास संपणार होता. अन्यथा भरत आणि शत्रुघ्न सैन्यासमवेत श्रीरामांच्या शोधात भारतभर फिरतील अशी त्यांना खात्री होती व तसे होणे स्वाभाविकच होते. आज ते तिघे कुठे असतील बरं? वनामधून प्रवास करताना त्यांनी कोणकोणत्या राज्यामधून भ्रमंती केली असेल आपल्याला काहीच ठाऊक नाही, मांडवीने खंत व्यक्त केली. ताई, या प्रवासात त्यांना किती कष्ट सोसावे लागले असतील. वनातून चालणे हेच मुळात किती अवघड असते. कुठे कोणता हिंस्र पशु दिसेल किंवा कुठे कोणता राक्षस दिसेल हे काहीच सांगता येत नाही. श्रुतकीर्तीचा चेहराही चिंताग्रस्त होता. उर्मिला श्रुतकीर्तीच्या वाक्याने अधिकच घाबरली व म्हणाली, श्रुतकीर्ती, तू याबाबत अधिक वाच्यता करू नकोस. माझे मन आधीच दुःखाने आणि चिंतेने कासावीस झाले आहे. तू म्हणालीस ते अगदी सत्य असले तरी हेच विचार माझ्या मनात सकाळ सायंकाळ येत असतात. त्या विचारांनीही माझ्या मनात प्रवेश करू नये याकरता मी प्रयत्न करते. तू चिंता करू नकोस उर्मिला.
ते दोन्ही बंधू किती पराक्रमी आहेत हे आपण जाणतोच. तुला आठवतंय? सीतेच्या स्वयंवरात श्रीरामांनी ते धनुष्य कसं लीलया उचललं होतं. असे परमवीर एकत्र असताना आपण चिंता करण्याची मुळीच आवश्यकता नाही. सीता त्या दोघांसह सुरक्षितच असेल. मांडवीने उर्मिलेचे चित्त शांत करण्याचा प्रयत्न केला. हो, मी सुद्धा असा विचार करून मनाला धीर देते, परंतु राक्षसांच्या एवढ्या भयंकर गोष्टी ऐकल्या आहेत की मन काळजीने थरथरतंच. आपण हा विषयच टाळूया. 14 वर्ष वनात राहण्याकरिता जेवढे धैर्य आणि वीरता लागते, त्याहून अधिक बळ आणि धैर्य 14 वर्षांचा वनवास स्वीकारण्यासाठी लागते. ज्या पुरुषात ते धैर्य आहे, तो 14 वर्ष सर्व संकटांचा सामना करण्यास समर्थच असेल. त्यामुळे तू चिंता करू नकोस. मांडवीने समजूत घातल्यावर उर्मिलेने किंचित स्मित केले. विषय बदलत श्रुतकीर्ती म्हणाली, ताई, तू दासी माधवीची तिसरी मुलगी पाहिलीस का? अतिशय गोंडस आहे. नामकरण संस्कारही आजच आहे बहुधा. तुझ्या सखींच्या नशिबात ईश्वराने मातृसुख अगदी मोकळ्या हाताने भरलं आहे. 7 वर्षात 4 मुलं. तिला बाळंतपणानंतर चांगली खाऊपिऊ घाल हो. मांडवी तिच्या विशिष्ट हेलासह म्हणाली. तिच्या प्रत्येक शब्दाला एक वेगळी आणि लक्ष वेधणारी लय असे. आणि बरं का उर्मिलाताई, माधवीला असंही सांगते की तिला उपदेश देणाऱ्या मांडवीताईची नावच पुढच्या मुलीला दे. श्रुतकीर्तीने मांडवीची थट्टा केली. बरीच हुशार झालीस अयोध्येत येऊन. माझं नाव ठेवलं तर चांगलंच होईल. मी आत्मस्तुती करत नाही हं. नाहीतर ही श्रुतकीर्ती पुन्हा काहीतरी खोड काढेल. मी कशी आहे हे तुम्ही जाणताच. अगदी पुरेपूर जाणतो. श्रुतकीर्ती आणि मांडवीचा गमतीदार संवाद ऐकून उर्मिलेला क्षणभर दुःखाचे विस्मरण झाले. या दोघी उर्मिलेने काही क्षण दुःख विसरावे याकरिता वारंवार प्रयत्न करत असे. वस्तुतः त्या दोघीही विरहवासातच होत्या. मात्र उर्मिलेचे दुःख त्या चौघींमध्ये सर्वाधिक वेदनादायी होते. कारण एकदा वनवासी गेलेला लक्ष्मण तिला 14 वर्ष दिसणार नव्हता. तिला साधे नेत्रसुखही लाभत नव्हते. काळ किती पुढे सरकला. इथे आलो तेव्हा आपण चौघी आणि सोबत असणाऱ्या 100 सखी अगदी नवख्या होतो. इथलं काहीच ठाऊक नव्हतं. आता बघा, त्या सर्व सखींना पुत्ररत्न आणि कन्यारत्न लाभले आहे. प्रत्येकीला एक नव्हे, अगदी 4-5 वेळा. उर्मिला उद्यानावरून दृष्टी फिरवत म्हणाली. हा विषय तिघींच्या एकटेपणाकडे जाणार हे मांडवीला आधीच समजलं. आपल्याला अद्याप तो आनंद अनुभवता आला नसला तरी त्या सर्व मातांच्या आनंदात आपण सहभागी आहोतच. बघता बघता तो दिवसही उजाडेल जेव्हा आपल्यालाही पुत्र अथवा कन्या रत्न लाभेल. 7 वर्ष गेलीच, उरलेली 7 वर्षही अशीच वेगाने जातील. मोठी असल्याने मांडवीला कायम स्वतःचे दुःख विसरून आणि मनाला खंबीर करून बोलावे लागत असे. हो, मग कल्पना करा, आपल्या चौघींच्या मुलांवर चौघींचे सारखेच प्रेम असेल. ज्याप्रमाणे अयोध्येच्या राजकुमारांमध्ये बंधुभाव आहे, तसेच सख्य आपल्या मुलांमध्येही असेल. या प्रसादाला बघता बघता आपली मुले डोक्यावर घेतील. श्रुतकीर्तीने उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहिले. आमच्या मुलांची ठाऊक नाही, पण तुझी मुले तुझ्यासारखीच चंचल असतील हे मात्र खरे. मांडवीने श्रुतकीर्तीची थट्टा केली. ताई, मग माझी गुरु तूच आहेस हे विसरू नकोस. उत्तम. माझे शिष्य आता नेहमी माझ्या सेवेला उपस्थित राहणार तर. कुणीतरी बोलवत आहे वाटतं. मी आलेच हं. श्रुतकीर्तीने सेवा शब्द ऐकताच पळ काढला. कुठे पळतेस? थांब. मांडवीने अडवण्यापूर्वीच श्रुतकीर्ती प्रसादाच्या दिशेने निघाली. पाठोपाठ या दोघी राजप्रासादात परतल्या. गेले 7 वर्ष या तिघींच्या नशिबी आनंदाचे क्षण क्वचितच आले. 14 वर्ष चेहरा दुःखी ठेवणेही शक्य नव्हते.
व खळखळून हसणेही शक्य नव्हते. आता प्रतीक्षा होती ती केवळ वनवास संपण्याची. त्या क्षणीच तिघींना निखळ आनंद अनुभवता येणार होता. सीतेलाही पुन्हा राज ऐश्वर्य उपभोगता येणार होते. चारही बंधू अयोध्येत परतणार होते. त्या क्षणाची मोहिनी या तिघींच्या मनावर पसरू लागली. वर्ष जशी जशी सरू लागली तसे या मोहिनीचे उत्सुकतेत आणि पुढे आनंदात रूपांतर होऊ लागले. एका प्रसन्न प्रातकाली उर्मिला अयोध्येच्या राजोद्यानात फिरत होती. त्या बागेतील पिवळ्या रंगाची फुले तिला विशेष आवडत असत. पिवळा रंग फुलांवर जितका खुलतो तितका कुठेच खुलत नाही, असे तिला वाटायचे. उर्मिला तिच्या आवडत्या पिवळ्या फुलांजवळ येऊन बसली. तिने लाल रंगाचे अधीर परिधान केले होते. कानात सोन्याची कुंडले आणि कपाळावर कुंकू. पिवळ्या फुलांजवळ एका पाषाणावर बसलेली उर्मिला फुलांच्या बाजूला किंचित वाकून फुलांशी बोलत होती. त्या फुलांशी बोलण्यात तिचा वेळ जात असे, करमणूक होत असे. ती अधिकाधिक सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करत असे. तिला माणसांशी बोलण्यात रस नव्हता. तिला फुलांशी बोलूनच आनंद लाभत असे. तिने एकांतात तिचे विश्व थाटले होते. तुम्हाला ठाऊक आहे का, काल मांडवी, श्रुतकीर्ती आणि झुळूक माझी थट्टा करत होत्या. कशावरून फुलांनो? ऐन तारुण्यात असलेल्या युवतीची एकाच विषयावरून थट्टा केली जाते, तेही तुम्हाला माहीत नाही? मग या राज्योद्यानात बसून तुम्ही लोकांचे व्यवहार धड पाहिलेच नाहीत. असो, तुमचं तसं वयही कमीच आहे. 1-2 दिवसाच्या आयुष्यात तुम्ही काय काय कराल? बरं, मी काय सांगत होते? त्या माझी थट्टा करत होत्या. मला कन्यारत्न होईल की पुत्ररत्न, असा विषय सुरू होता. तुम्ही असे का अवघडत आहात? तुम्ही मुळीच काळजी करू नका. प्रपंचाचा विषय काढल्याने मला दुःख होणार नाही, कारण माझा प्रपंचही आता 7 वर्षामध्ये सुरू होणार आहे. बघता बघता एकांतवासाची 7 वर्ष लोटली. यावरूनच विषय निघाला की आता 7 वर्षांनी सर्वांचे संसार पुन्हा सुरू होणार. माझ्या मनात प्रथम सीताताईचा विचार आला. त्यानंतर मी स्वतःच्या अंतःकरणात डोकावून पाहिले. मला तिथे काय दिसले सांगू? कुणालाही सांगू नका. मला तिचे माता होण्याची एक सुप्त इच्छा दिसली. अगदी स्वच्छ दिसली. विवाह होऊन आता 7 वर्ष झाली. माझ्या मनात माता होण्याची इच्छा जागृत होणे स्वाभाविकच आहे. जवळपास सर्व स्त्रियांना जीवनाच्या या टप्प्यावर असे वाटतेच. यात विशेष असे काही नाही. माझे काही वेगळेपण असेल तर ते हेच की मी इच्छा असूनही नाथासोबत नसल्याने पुढचे 7 वर्ष माता होऊ शकणार नाही. पण निसर्गाची कृपा आहे की माता होण्यासाठी त्यांनी मुबलक वेळ दिली आहे. 14 वर्षांनी माझ्यातील मातृत्व लयाला जाणार नाही. उलट त्या मातृत्वात परिपक्वता येईल. त्यामुळे मी प्रतीक्षा करण्यास तयार आहे. सर्वप्रथम नाथ सुखरूप अयोध्येत परत येऊ. त्यानंतर जीवन पूर्वी होते तसेच आनंदीच होणार आहे. हो, माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही पुन्हा निराश का झालात? ओळखलं? झुळूकला अजूनही त्यांचा पत्ता सापडला नाही, म्हणूनच ना? फुलांनो, तुम्ही काळजी करू नका. ती शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. श्रीराम, ताई आणि नाथांनी अयोध्यावासियांना त्यांचे निवासस्थान कळू नये म्हणून खबरदारी घेतली असावी. श्री भरत पुन्हा पुन्हा त्यांना भेटायला गेले तर श्रीरामांच्या वनवासाला काही अर्थच राहणार नाही. वचनाचे काटेकोर पालन करण्यासाठी ते तिघे गर्द अरण्यात कुठेतरी राहत असतील. तिथवर झुळूकचा दूत पोहोचणार तरी कसा? मी तर असेही ऐकले आहे की राजकुमार श्री भरतही श्रीरामांचे निवासस्थान शोधत आहेत. हे कार्य सिद्ध करण्यासाठी त्यांनी विशेष गुप्तचरांची नेमणूकही केली आहे. ज्या अर्थी त्यांनाही श्रीरामांचे, ताईचे आणि नाथांचे निवासस्थान सापडू शकले नाही, त्या अर्थी ते तिघे खरोखर अयोध्येपासून खूप दूर गेले असणार. फुलांनो, पृथ्वी किती मोठी आहे.
याची तुम्हाला काही कल्पना आहे का? तुम्ही इथे बसून नुसते सूर्याकडे तोंड करून डुलत असता. मृत्यू होतानाच तुम्हाला पृथ्वीची आठवण होते. ज्या पृथ्वीवर तुम्ही कोसळता ती पृथ्वी खूप विशाल आहे. या पृथ्वीवर तुमच्यासारखी असंख्य फुले असतील, तरी मला तुम्हीच प्रिय आहात. मला तुमच्याशिवाय आणि तुम्हाला माझ्याशिवाय दुसरं कोण आहे? आपल्याला एकमेकांचा आधार आहे. तुम्हाला ठाऊक आहे का? माझ्या माहेरी म्हणजे मिथिलेत किती वेगवेगळ्या प्रकारची फुलं बहरतात. कंदब नावाचं फूल मला सर्वाधिक प्रिय होतं. इथे अयोध्येत मला ते दिसलं नाही. हेमपुष्पही मला आवडतातच. ते अयोध्येतही आहेत. ते पहा, ते लाल रंगाचे फूल दिसतंय. त्याला आम्ही हेमपुष्प म्हणतो. काहीजण ज्याला जपा असेही म्हणतात. ते सुंदर दिसतं. लाल रंग, मऊ पाकळ्या आणि गोलाकार ठेवण ते इतकं सुंदर दिसत असलं तरी त्याला हात लावताना दक्षता घ्यावी लागते. त्या फुलांच्या देठाखाली बरेच काटे असतात. देखण्या वस्तूंनाच काट्यांचा शाप असावा. बहुधा त्यांना देखणेपणाचा अहंकार वाटू नये म्हणून परमेश्वराने हे अपूर्णत्व त्यांच्या नशिबी दिले असावे. विवाहासारखी दुरून रम्य वाटणारी देखणी घटनाही अशीच काटेरी असते का? आल्हाददायक गंधाचा आनंद घेण्यापूर्वी काट्यांचा संसार करावा लागतो का? माझ्याच संसाराचं उदाहरण घ्या. माझ्या नशिबी हे 14 वर्षांच्या एकांतवासाचे 14 काटे आले. अर्थात झुळूक म्हणते त्याप्रमाणे अशी घटना न भूतो न भविष्यती अशी आहे. पण इतर राण्यांचे किंवा राजकुमारींचे जीवनही अनुरागाने भरलेले नाही. ज्या पुरुषाला 10 पत्नी आहेत, त्या पुरुषांच्या पत्नीचे काय होत असेल? त्या पुरुषांचे नेमके कुणावर प्रेम आहे, हे ठरवण्यातच त्यांचे जीवन व्यतीत होत असेल. शुद्ध आणि अकृत्रिम प्रीतीचा क्षण किती युवतींच्या नशिबी असेल? पतीच्या अनुरागासाठी तडफडणे बरे की माझ्याप्रमाणे एकांतात राहणे बरे? ताईसारख्या किंवा माझ्यासारख्या काही भाग्यवान पतिव्रता आहेत, ज्यांच्या पतींनीही विवाहाला एक व्रत म्हणून स्वीकारले आहेत, एकनिष्ठतेचे वचन दिले आहे. पण या जगात अशा किती भाग्यवान स्त्रिया असतील? तुम्हा फुलांचं जीवन तसं सोपं आहे. 2 दिवसांच्या जीवनात दुःखाचे लाड पुरवण्यासाठी तुम्ही कुणीही दुःखाला वेळ देत नसाल. वस्तुतः जिथे तुमच्या जन्मासाठी चांगली परिस्थिती आहे, तिथेच तुमचा जन्म होतो. आम्हा मनुष्याचं तसं नसतं. अनेक शापित आणि अभागी बाळांचा जन्म अतिशय वाईट परिस्थितीत होतो. ताईच्या जन्माची गोष्ट आठवा. मी कालच तुम्हाला सांगितली होती. तिला कुणी शेतामध्ये सोडले हे अद्याप कुणालाही समजलं नाही. काही बालके जन्मताच मातेला गमावतात. काही पुरुषांच्या वाट्याला 18 विश्वे दारिद्र्य येते. स्त्रीचं जीवन तर अतिशय कष्टप्रद. आम्ही राजप्रसादात जन्म घेतला म्हणून आम्हाला काही सवलती मिळाल्या, पण सामान्य युवतीचे जीवन अतिशय खडतर आहे. मला झुळूक सगळं सांगते. मी प्रासादात राहते म्हणजे मला बाहेरचे काही कळत नाही असं समजू नका. या निसर्गाने मातृत्वाचं वरदान दिलं खरं, पण त्या वरदानाचा सांभाळ करण्याकरिता मासिक धर्म दिला. घरातल्या सर्वांच्या भोजनाची व्यवस्था करण्याची दायित्व स्त्रियांचंच. सर्वांची सेवाही तिनेच करायची. यापेक्षा तुमचं जीवन किती सोपं आहे. जिथे सूर्यप्रकाश आणि पाणी असतं, तिथे तुम्ही सहज बहरता. आम्हालाही जन्म घेण्यापूर्वी अशी मुभा मिळाली असती तर किती बरे झाले असते. जिथे आनंद तिथेच जन्म. असो, स्वप्न पाहण्यापेक्षा वर्तमानाचा विचार करावा. मलाही वर्तमानात परतायला हवं. उर्मिलेने तिचा कोमल हात फुलांवरून फिरवला. उर्मिला तिच्या कक्षात